नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक फार्माकॉलॉजी आपण बघत आहे. बेसिक फार्माकॉलॉजीचे या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण 3 व्हिडिओ काय केले आहेत, अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये MCQ डिस्कस केलेले आहेत. MCQ डिस्कस करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण एक्सप्लेनेशनसुद्धा देतो, त्यामुळे तुमचे एका व्हिडिओमध्ये खूप सारे MCQ कव्हर होतात. ओके, तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो चौथा व्हिडिओ आपला. ओके, या चौथ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही MCQ डिस्कस करणार आहोत. या अगोदरचे 3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, तर ते तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. ओके, तर तुमचा वेळ नाही घेता आजच्या MCQसाठी आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला MCQ जो आहे तर तो काय आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन ऑफ द ड्रग इज अफेक्टेड बाय इट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ड्रग मेटाबोलाइज होतो, मेटाबोलाइज झाल्याच्या नंतर काही ड्रग फिसेसमध्ये काय होतात, बाहेर टाकल्या जातात, एक्सक्रीट केल्या जातात. मोस्ट ऑफ द ड्रग किडनीद्वारे विद्यार्थी मित्रांनो युरिनद्वारे काय केल्या जातात, बाहेर काय केल्या जातात, एक्सक्रीट केल्या जातात. काही ड्रग मग स्वेटमधून एक्सक्रीट होतात, काही सलायवामधून एक्सक्रीट होतात. पण मोस्ट ऑफ द ड्रग कुठून एक्सक्रीट केल्या जातात विद्यार्थी मित्रांनो, तर युरिनद्वारे. आणि युरिन फॉर्मेशन हे कोणाचं फंक्शन आहे, किडनीचं. ओके, आणि ते कसं होतं विद्यार्थी मित्रांनो, बाय 3 मेथड्स किंवा त्याच्यामध्ये 3 प्रोसेस असतात, आहे की नाही. एक म्हणजे काय, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके, त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन, आहे का नाही, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आणि त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो ॲक्टिव्ह सिक्रेशन किंवा ट्युब्युलर सिक्रेशन आपण त्याला म्हणतो, ट्युब्युलर सिक्रेशन. बघा मग हे जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असतं ना विद्यार्थी मित्रांनो, तर जे ग्लोमेरुलस असतं त्याच्यामध्ये जे कॅपिलरी असतात त्यांची साईज काय असते, लार्ज असते जनरली बाकीच्या कॅपिलरीपेक्षा. ओके, मग मोस्ट ऑफ द ड्रग मग तो लिपिड सोल्युबल असो, काय लिपिड सोल्युबल असेल किंवा वॉटर सोल्युबल असो, इथून काय केला जातो, फिल्टर केला जातो. म्हणजेच काय, फिल्टर करणे म्हणजे इथून फिल्टर होतो आणि एक्सक्रीट केला जातो. ओके, म्हणजे तो लिपिड सोल्युबल असो किंवा वॉटर सोल्युबल असो. आलं लक्षात, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनद्वारे तो काय केला जातो, फिल्टर केला जातो आणि एक्सक्रीट होतो. मग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे आहे तर ते लिपिड सोल्युबिलिटी किंवा वॉटर सोल्युबिलिटी म्हणजे सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे का, तर नाही. लिपिड सोल्युबल असला तरी पण एक्सक्रीट केला जातो आणि वॉटर सोल्युबल असला तरी पण तो काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो. वॉटर किंवा लिपिड सोल्युबल असला, दोन्ही असला तरी तो काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो. म्हणजेच काय, इथं आपल्याला समजलं की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे आहे तर ते सोल्युबिलिटीवर डिपेंड नाही. मग विद्यार्थी मित्रांनो काही ड्रग काय असतात, आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ब्लड जातं, ब्लडमधलं जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत जसं की काही गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल, ते काय केल्या जातात, इथून फिल्टर केल्या जातात. मग आता ब्लडमध्ये जे मेटाबोलाइज झालेला ड्रग आहे तो सुद्धा आहे, तो आपल्याला बॉडीच्या बाहेर घालावा लागत असतो, एक्सक्रीट करावा लागतो. मग तो एक्सक्रीट करण्यासाठी त्या ग्लोमेरुलर याच्यामधून काय होतो, ग्लोमेरुलसमधून फिल्टर होतो. ओके, मग काही वेळा काय असतो, काही ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतात, ब्लडमध्ये जे प्लाझ्मा प्रोटीन्स असतात त्याच्यासोबत बाउंड असतो. आता प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग जो आहे तर तो या ग्लोमेरुलसमधून फिल्टरच होत नाही, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमधून फिल्टर होत नाही. आलं लक्षात. म्हणजेच इथं काय आढळलं आपल्याला की जे ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहेत तर ते एक्सक्रीट होऊ शकत नाहीत. काय होऊ शकत नाहीत, एक्सक्रीट होऊ शकत नाहीत बाय काय, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. म्हणजेच ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होण्यासाठी ड्रग काय असावा लागतो, फ्री असावा लागतो. प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असला तर त्याचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होत नाही. आणि तो कशाद्वारे फिल्टर केला जातो, जे आपण 3 नंबरची प्रोसेस सांगितली होती, काय तर ॲक्टिव्ह सिक्रेशन किंवा ट्युब्युलर सिक्रेशन. तर या ट्युब्युलर सिक्रेशननं तो काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो. ओके, मग इथं आपल्याला समजलं विद्यार्थी मित्रांनो की जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे ते लिपिड सोल्युबिलिटीवर, पहिलं ऑप्शन काय, लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे का, नाही. म्हणजे लिपिड सोल्युबिलिटीच्या त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. म्हणजे लिपिड सोल्युबल असेल, वॉटर सोल्युबल असेल तरी तो एक्सक्रीट केला जातो. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाउंडचा त्याच्यावर इफेक्ट आहे का, हो. ड्रग जर हाय प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जर असेल तर तो लेस एक्सक्रीट होतो, एक्सक्रीट होतच नाही, फिल्टरच होत नाही तिथून. डिग्री ऑफ आयोनायझेशनवर डिपेंड आहे का, तर नाही. डिग्री ऑफ आयोनायझेशन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की ड्रग आयोनाइज फॉर्ममध्ये आहे की अनआयोनाइज फॉर्ममध्ये आहे. आता आयोनाइज म्हणजेच काय, वॉटर सोल्युबल, आणि अनआयोनाइज म्हणजेच काय, तर लिपिड सोल्युबलर. आणि मी आत्ताच सांगितलं तुम्हाला वॉटर सोल्युबिलिटी आणि लिपिड सोल्युबिलिटीवर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन डिपेंड नाही. आलं लक्षात, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजेच काय, हे
रेट ऑफ ट्युब्युलर सिक्रेशन हेही महत्त्वाचं नाही इथं, डिग्री ऑफ आयोनायझेशन पण महत्त्वाचं नाही आणि लिपिड सोल्युबिलिटीसुद्धा महत्त्वाची नाही. महत्त्वाचं काय आहे, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आणि एक असतं रेट ऑफ ब्लड फ्लो, आहे का नाही. ब्लड फ्लोसुद्धा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे ग्लोमेरुलस आहे तिथं ब्लडचा फ्लो किती आहे का नाही कोणत्या पेशंटमध्ये, त्याच्यावर सुद्धा हे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन डिपेंड असतं. मग दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या, काय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे आहे ते कशावर डिपेंड आहे, एक म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर काय रेट ऑफ ब्लड फ्लो. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी गोष्ट 2 नंबरची जी प्रोसेस आहे ती कोणती होती, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. बघा हे जे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आहे हे कशावर डिपेंड असतं, तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. जसं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज अफेक्टेड बाय विचारलं तसं सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन इज अफेक्टेड बाय तर काय डिग्री ऑफ आयोनायझेशनवर डिपेंड आहे. डिग्री ऑफ आयोनायझेशन म्हणजेच काय, जेवढा ड्रग आयोनाइज म्हणजेच तो वॉटर सोल्युबल तेवढा तो एक्सक्रीट होईल, इथून काय होईल एक्सक्रीट होईल. आणि जेवढा ड्रग अनआयोनाइज तेवढा तो म्हणजेच लिपिड सोल्युबल आणि तो रिॲब्झॉर्ब होईल, काय होईल रिॲब्झॉर्ब, पुन्हा ब्लडमध्ये जाईल, आहे का नाही. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन इज अफेक्टेड बाय एकतर लिपिड सोल्युबिलिटी, जेवढा लिपिड सोल्युबल ड्रग तेवढा तो रिॲब्झॉर्ब होईल म्हणजे कमी एक्सक्रीट होईल. ओके. सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे, लिपिड सोल्युबिलिटीवर. ओके. काय सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि डिग्री ऑफ आयोनायझेशनवर पण डिपेंड आहे, डिग्री ऑफ आयोनायझेशनवर डिपेंड आहे. आलं लक्षात, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि तिसरं काय असतं तर ट्युब्युलर सिक्रेशन जे असतं विद्यार्थी मित्रांनो, काय ट्युब्युलर सिक्रेशन. तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं, प्लाझ्मा प्रोटीन बाउंड जरी ड्रग असला तरी तो ॲक्टिवली सिक्रेट केला जातो. काय केला जातो, ॲक्टिवली सिक्रेट केला जातो. काय केला जातो, ॲक्टिवली सिक्रेट केला जातो. म्हणजे द प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग इज नॉट हिंड्रन्स, म्हणजे काय अडथळा नाही आहे कशासाठी ट्युब्युलर सिक्रेशन. जरी ड्रग जास्त प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असेल तरी तो एक्सक्रीट केला जाऊ शकतो बाय ट्युब्युलर सिक्रेशन. मग तुम्हाला जर विचारलं की हाय प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग इज एक्सक्रीटेड बाय तर काय तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आणि ट्युब्युलर सिक्रेशन आणि सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन यामधलं काय उत्तर राहील तर ट्युब्युलर सिक्रेशन. जे ड्रग हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतात ते एक्सक्रीट केले जातात बाय ट्युब्युलर सिक्रेशन. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इफ अ ड्रग अंडरगो नेट ट्युब्युलर सिक्रेशन इट्स रिनल क्लिअरन्स विल बी. बघा विद्यार्थी मित्रांनो जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन असते ना ते जनरली असतं 120 ml पर मिनिट, 120 ml पर मिनिट असतं. मग जर विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल हे जर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन वाढेल असेल तर याचाच अर्थ काय ट्युब्युलर सिक्रेशन जास्त झालेला आहे. बघा इफ अ ड्रग अंडरगो नेट ट्युब्युलर सिक्रेशन इट्स रिनल क्लिअरन्स विल बी. म्हणजेच काय जर एखादा ड्रग आहे त्याचं ट्युब्युलर सिक्रेशन जास्त होत आहे याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो त्याचं क्लिअरन्स काय होत आहे जास्त होत आहे, रिनल क्लिअरन्स काय होत आहे जास्त होत आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो नॉर्मली जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनद्वारे ड्रग एक्सक्रीट केला जातो आणि त्याच्यापेक्षा जर ड्रग एक्सक्रीट जास्त होत असेल तर याचा अर्थ ते ड्रग ट्युब्युलर सिक्रेशननं एक्सक्रीट केला जात आहे. म्हणजेच मग खालील ऑप्शनपैकी काय बरोबर आहे, इफ अ ड्रग अंडरगोज नेट ट्युब्युलर सिक्रेशन इट्स रिनल क्लिअरन्स विल बी काय तर मोर राहील, त्याचं रिनल क्लिअरन्स मोर राहील. कारण की जनरली जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट असतं ना विद्यार्थी मित्रांनो तो काय असतो, पहिली गोष्ट म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्लस सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन आणि प्लस ट्युब्युलर सिक्रेशन आणि मायनस सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो जर हे ट्युब्युलर सिक्रेशन असलं म्हणजेच ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय असतो जास्त असतो. म्हणजेच काय तर ड्रग काय होतो जास्त प्रमाणात काय होतो क्लिअर होतो. म्हणजेच काय
तर इफ अ ड्रग अंडरगोज नेट ट्युब्युलर सिक्रेशन इट्स रिनल क्लिअरन्स विल बी काय, तर मोर दॅन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. इक्वल टू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे का, नाही. लेस दॅन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे का, नाही. इक्वल टू रेट ऑफ युरिन फॉर्मेशन आहे का, नाही. जर ड्रग ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशननं जर काय होत असेल, एक्सक्रीट होत असेल, तर त्याचं एक्सक्रिशन मोर असतं कशापेक्षा, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटपेक्षा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रायमरी ऑर फंडामेंटल बट डिराइव्ड फार्माकोकायनेटिक पॅरामीटर. बघा, 3 फार्माकोकायनेटिक पॅरामीटर जे असतात ते फंडामेंटल असतात, म्हणजे बेसिक असतात. फंडामेंटल असतात किंवा प्रायमरी असतात. ते कोणत्याही या फॅक्टरपासून मिळवलेला नसतो. आलं लक्षात. बघा, जर जे बेसिक किंवा प्रायमरी किंवा फंडामेंटल फार्माकोकायनेटिक पॅरामीटर आहेत ते कोणकोणते आहेत बघा. एफ म्हणजेच काय, बायो अवायलॅबिलिटी, हे प्रायमरी पॅरामीटर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. काय, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा प्रायमरी किंवा फंडामेंटल फार्माकोकायनेटिक पॅरामीटर आहे. आणि तिसरं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, क्लिअरन्स. तिसरं म्हणजे काय, क्लिअरन्स. ओके, मग आता याच्यामधलं कोणतं नाही प्रायमरी ते विचारलं. बघा, बायोअबिलिटी प्रायमरी फॅक्टर आहे का किंवा फंडामेंटल फार्माकोकायनेटिक पॅरामीटर आहे का, हो आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे का प्रायमरी किंवा फंडामेंटल फार्माकोकायनेटिक पॅरामीटर, हो आहे. क्लिअरन्स आहे का, तर हो, क्लिअरन्ससुद्धा आहे फंडामेंटल फार्माकोकायनेटिक पॅरामीटर. प्लाझ्मा हाफ लाईफ जे आहे ना, हे डिराइव्ड आहे. का आहे, डिराइव्ड, म्हणजे दुसऱ्या फंडामेंटल फॅक्टरपासून हे काढतात हाफ लाईफ. ओके, मग ते कोणापासून काढतात असं जर प्रश्न विचारला, तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आणि क्लिअरन्स या दोघांपासून विद्यार्थी मित्रांनो काय काढतात, प्लाझ्मा हाफ लाईफ काढतात. एवढं ध्यानात ठेवायचं. मग तुम्हाला जर विचारलं की द प्लाझ्मा हाफ लाईफ इज अ डिराइव्ड फार्माकोकायनेटिक पॅरामीटर विच इज डिराइव्ड फ्रॉम विच फंडामेंटल पॅरामीटर्स, तर काय, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनपासून ते मिळवतात आणि क्लिअरन्सपासून मिळवतात. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बायो अवेलेबिलिटी आपण बघितलं होतं. बायोअबिलिटी म्हणजे काय, एफ आहे का नाही, म्हणजेच काय, फ्रॅक्शन ऑफ अनचेंज ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन, याला आपण बायोअबिलिटी म्हणतो. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपण बघितलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जे प्लाझ्मामध्ये कॉन्सन्ट्रेशन सोडून बाकीचं टिश्यूमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे का नाही, टिश्यूमध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आणि क्लिअरन्स जे आहे किंवा हाफ लाईफ जे आहे, हे 2 पॅरामीटर आपण आत्ता बघूयात. बघा, क्लिअरन्स काय असतं, बघा, द क्लिअरन्स ऑफ ड्रग इज अ थेरॉटिकल व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा फ्रॉम विच ड्रग इज कम्प्लिटली रिमूव्ड इन द युनिट टाईम. म्हणजे जे थेरॉटिकल प्लाझ्मा व्हॉल्यूम आहे त्याच्यामधून ड्रग जो रिमूव्ह केला जातो त्याला काय म्हणतात, प्लाझ्मा क्लिअरन्स म्हणतात. क्लिअरन्स काढायचं असलं तर कसं काढावायचं, तर रेट ऑफ इलिमिनेशन अपॉन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. काय, अपॉन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, क्लिअरन्स. थेरॉटिकल व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा फ्रॉम विच द ड्रग इज कम्प्लिटली रिमूव्ड इन द युनिट टाईम, त्याला आपण म्हणतो रेट ऑफ क्लिअरन्स. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे क्लिअरन्स असतं मेजरली, तर 2 कायनेटिकद्वारे इलिमिनेट केला तो ड्रग. क्लिअरन्स होतं ड्रगचं, एक म्हणजे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक आणि दुसरं असतं 0 ऑर्डर कायनेटिक. या 2मध्ये तुम्हाला जे गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत ते एवढं ध्यानात ठेवायचे की मोस्ट ऑफ द ड्रग आहेत का नाही, तर ते फर्स्ट ऑर्डर कायनेटिकनं काय होतात विद्यार्थी मित्रांनो, इलिमिनेट होतात. फर्स्ट ऑर्डर कायनेटिकनं इलिमिनेट होतात मोस्ट ऑफ द ड्रग. ओके, आणि जर ही प्रोसेस सॅच्युरेट झाली आहे का नाही, पूर्णपणे जर सॅच्युरेट झाली, तर तो ड्रग जो आहे तर तो 0 ऑर्डर कायनेटिकनं काय होतो विद्यार्थी मित्रांनो, 0 ऑर्डर कायनेटिकनं इलिमिनेट होतो, क्लिअर होतो आपल्या बॉडीमधून. ओके, मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की मोस्ट ऑफ द ड्रग कोणत्या कायनेटिकनं इलिमिनेट होतात, तर ते फर्स्ट ऑर्डर कायनेटिकनं इलिमिनेट होतात. आणि ही जर गेट सॅच्युरेट जर झाली विद्यार्थी मित्रांनो आहे का नाही, तर मग नंतर विद्यार्थी मित्रांनो तो 0 ऑर्डर कायनेटिकनं ड्रग इलिमिनेट होतात. आणि काहीच ड्रग जे आहेत तर ते फर्स्ट ऑर्डर कायनेटिक सॅच्युरेट झाल्याच्या नंतर काय फॉलो करतात, 0 ऑर्डर कायनेटिक फॉलो करतात. जसे की विद्यार्थी मित्रांनो वारफॅरिन, त्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर थिओफायलिन आणि विद्यार्थी मित्रांनो फेनिटोइन.
आलं लक्षात. तर हे जे काही ड्रग आहेत ते कोणत्या यानं हे होतात, इलिमिनेट होतात विद्यार्थी मित्रांनो, झिरो ऑर्डर कायनेटिकनं. ओके. आणि झिरो ऑर्डर कायनेटिकलाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, मायकॅलिस मेंटेन इलिमिनेशन किंवा कॅपॅसिटी लिमिटेड इलिमिनेशन. काय? मायकॅलिस मेंटेन इलिमिनेशन किंवा कॅपॅसिटी लिमिटेड इलिमिनेशन. मग तुम्हाला जर पेपरमध्ये आलं विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज इलिमिनेटेड बाय मायकॅलिस मेंटेन इलिमिनेशन, म्हणजेच काय, असे ड्रग की जे झिरो ऑर्डर कायनेटिकनं इलिमिनेट होतात. मग त्याच्यामध्ये काय आलं, अल्कोहोल आलं, इथाइल अल्कोहोल, वारफॅरिन आलं, त्यानंतर थिओपायलिन आहे का नाही, त्यानंतर फेनिटॉइन. हे ड्रग कशानं विद्यार्थी मित्रांनो इलिमिनेट होतात, बाय झिरो ऑर्डर कायनेटिक. आलं लक्षात. आणि दोन गोष्टी अजून एक महत्त्वाच्या ध्यानात ठेवायच्या आहे कायनेटिकबद्दल. काय? फर्स्ट ऑर्डर कायनेटिकमध्ये कॉन्स्टंट फ्रॅक्शन काय केला जातो, इलिमिनेट केला जातो ड्रगचा कॉन्स्टंट फ्रॅक्शन. कशामध्ये? फर्स्ट ऑर्डर कायनेटिकमध्ये. फर्स्ट ऑर्डर कायनेटिकमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे क्लिअरन्स आहे ते कॉन्स्टंट असतं, क्लिअरन्स रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट फ्रॅक्शन रिमूव्ह होतं पर युनिट टाईम. आणि झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो क्लिअरन्स जे आहे तर ते कॉन्स्टंट नसतं, क्लिअरन्स डिक्रीज होतं विद्यार्थी मित्रांनो, जसं जसं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं इन्क्रीज होतं. ओके. म्हणजेच काय, क्लिअरन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. आणि इन केस विद्यार्थी मित्रांनो जे इलिमिनेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द plasma concentration of drug in case of zero order kinetic, and in case of first order kinetic the clearance किंवा elimination is directly proportional to the clearance नाही, elimination is directly proportional to the drug concentration, that is clearance remain constant. म्हणजेच काय, कॉन्स्टंट फ्रॅक्शन ऑफ ड्रग प्रेझेंट इन द बॉडी इज इलिमिनेटेड इन युनिट टाईम. आणि झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये कॉन्स्टंट अमाऊंट विद्यार्थी मित्रांनो काय, अमाऊंट इलिमिनेट केला जातो पर युनिट टाईम. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर प्लाझ्मा हाफ लाईफ जे आहे, तर प्लाझ्मा हाफ लाईफ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, द प्लाझ्मा हाफ लाईफ म्हणजेच टी हाफ ऑफ ड्रग इज अ टाईम टेकन फॉर इट्स प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन टू बी रिड्यूस टू द हाफ ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय, 100 मिलीग्राम ड्रग आपण दिलेला आहे आय व्ही रूटनं फॉर एक्झाम्पल, तो 100 mg काय होईल फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जाईल, ब्लडमध्ये जाईल, प्लाझ्मामध्ये. मग प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन किती आहे सध्या, 100 मिलीग्राम आहे. या 100 मिलीग्रामचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन 50 मिलीग्राम होईपर्यंत जो टाईम लागतो त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो हाफ लाईफ म्हणायचं. आलं लक्षात. एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ द ड्रग कोणत्या कायनेटिकनं इलिमिनेट होतात, तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिकनं, फर्स्ट ऑर्डर कायनेटिकनं. आणि जर ही सॅच्युरेट झाली तर मग नंतर मग मायकॅलिस मेंटेन इलिमिनेशन किंवा त्याला आपण झिरो ऑर्डर कायनेटिक म्हणतो, त्याने काय होतात, ड्रग क्लिअर होतात. आलं लक्षात. नंतर नेक्स्ट MCQ बघूयात विद्यार्थी मित्रांनो. काय, द ड्रग इज इलिमिनेटेड बाय फर्स्ट ऑर्डर कायनेटिक. बघा याच्यामध्ये इफ अ ड्रग इज इलिमिनेटेड बाय फर्स्ट ऑर्डर कायनेटिक, याचं उत्तर काय असणार, अ कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ ड्रग विल बी इलिमिनेटेड पर युनिट टाईम. हे आहे का, नाही. मी तुम्हाला सांगितलं झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये कॉन्स्टंट अमाऊंट काय होतं, इलिमिनेट होतं. आणि फर्स्ट ऑर्डर कायनेटिकमध्ये काय होतं, कॉन्स्टंट फ्रॅक्शन इलिमिनेट होतं. काय, कॉन्स्टंट फ्रॅक्शन. ओके. त्यानंतर इट्स क्लिअरन्स व्हॅल्यू रिमेन कॉन्स्टंट. हो, फर्स्ट ऑर्डर कायनेटिकमध्ये क्लिअरन्स व्हॅल्यू कॉन्स्टंट असतं. इट्स इलिमिनेशन हाफ लाईफ विल इन्क्रीज विथ द डोज. हे पण चुकीचं आहे. इट विल बी कम्प्लिटली इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी इन 2 हाफ लाईफ पिरियड. हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच काय, इफ ड्रग इज इलिमिनेटेड बाय फर्स्ट ऑर्डर कायनेटिक इट्स क्लिअरन्स रिमेन कॉन्स्टंट. याच्यामध्ये याचं क्लिअरन्स कॉन्स्टंट असतं. म्हणजे इलिमिनेशन जे असतं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कशासोबत, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन सोबत. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त तेवढं इलिमिनेशन जास्त. पण याचं जे क्लिअरन्स असतं ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक आणि झिरो ऑर्डर कायनेटिक याचा जर डिटेल तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन हे बघू शकता. एकदम क्लिअर तुम्हाला कळून जाईल कसं असतं ते. हे आलं लक्षात. हे बाकीचे जे आहेत हे काय आहेत, चुकीचे आन्सर आहेत विद्यार्थी मित्रांनो. राईट आन्सर आहे इट्स क्लिअरन्स व्हॅल्यू विल रिमेन कॉन्स्टंट इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर कायनेटिक. ओके. आणि झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये जे क्लिअरन्स असतं
ते विद्यार्थी मित्रांनो काय होतं, डिक्रीज होतं जसं जसं प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असतं, आहे की नाही. तर हे क्लिअरन्स कॉन्स्टंट नसतं त्याच्यामध्ये झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये. त्यानंतर बघा, इफ अ ड्रग हॅज अ कॉन्स्टंट बायो अवेलेबिलिटी अँड फर्स्ट ऑर्डर इलिमिनेशन, इट्स मेंटेनन्स डोज रेट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. बघा, मेंटेनन्स डोज कशावर डिपेंड असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, तो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असतो का? नाही. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगवर डिपेंड असतो का? नाही. लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड असतो का? नाही. टोटल बॉडी क्लिअरन्सवर तो काय असतो? डिपेंड असतो. म्हणजेच काय, तर जे मेंटेनन्स डोज आहे, मेंटेनन्स डोज रेट हा कशावर डिपेंड असतो विद्यार्थी मित्रांनो? तर तो डिपेंड असतो कशावर? टोटल बॉडी क्लिअरन्स त्या ड्रगचं किती आहे त्याच्यावर तो डिपेंड असतो. आता हे कसं बघा, काही ड्रग जे असतात ना त्यांचा हाफ लाईफ काय असतो? एकदम लॉंग असतो. कसा असतो? लॉंग असतो. ओके, त्याच्यामुळे ते रिपीटेड डोज जर दिले, म्हणजे मेंटेनन्स डोज म्हणजे रिपीटेड डोज द्यावे लागतात. कशाकरता? जे स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करण्यासाठी आपल्याला रिपीटेड डोजेस द्यावे लागतात. आणि ते रिपीटेड डोज म्हणजेच काय? मेंटेनन्स डोज. मग एखाद्या ड्रगचा हाफ लाईफ जो असतो तो असतो लॉंग असतो. मग असे मेंटेनन्स डोज जर आपण फ्रिक्वेंटली जर दिले तर तो काय होऊ शकतो? अक्युमुलेट होऊ शकतो. मग अशा केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मिळवण्यासाठी, म्हणजेच थेराप्युटिक कॉन्सन्ट्रेशन मिळवण्यासाठी त्या ड्रगचा आपल्याला काय करावं लागेल? मेंटेनन्स डोज जे आहे तर त्याचा रेट काय करावा लागेल? मेजर करावा लागेल. आणि तो रेट कशावर डिपेंड असतो? टोटल बॉडी क्लिअरन्सवर. बघा, दोन प्रकारचे डोज असतात इन केस ऑफ ड्रग हॅव्हिंग लॉंग हाफ लाईफ. एक असतो लोडिंग डोज आणि दुसरा असतं मेंटेनन्स डोज. दुसरा असतो मेंटेनन्स डोज. लोडिंग डोज म्हणजेच काय? इनिशियल हाय डोज, इनिशियल हाय डोज किंवा इनिशियल काही हाय डोजेस ते कशासाठी द्यावं लागतात माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो? जर एखाद्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन खूप जास्त असेल तर. आता व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? प्लाझ्मामध्ये ड्रग न राहता जास्त ड्रग कुठे राहतो? टिश्यूमध्ये. मग जेव्हा टिश्यू जे आहे तो सॅच्युरेट झाला तेव्हाच प्लाझ्मामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि जे प्लाझ्मामध्ये फ्री कॉन्सन्ट्रेशन आहे तेच आपल्याला काय देऊ शकते? ॲक्शन देऊ शकते किंवा रिझल्ट देऊ शकते. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करण्यासाठी आपल्याला काही जे लॉंग हाफ लाईफ असणारे ड्रग आहेत त्यांचे इनिशियली हाय डोज द्यावे लागतात. त्यांना आपण लोडिंग डोज म्हणतो. आलं लक्षात? तर हे जे लोडिंग डोज आहे विद्यार्थी मित्रांनो हे कशावर डिपेंड असतं? तर हे असतं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड. कशावर? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असतं. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असतो काय? लोडिंग डोज. मग तुम्हाला पेपरमध्ये हेच विचारतात की लोडिंग डोज कशावर डिपेंड असतो? तो असतो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड. आणि विद्यार्थी मित्रांनो जे मेंटेनन्स डोज असतात, मेंटेनन्स डोज तर ते कशावर डिपेंड असतात? तर क्लिअरन्सवर. टोटल बॉडी क्लिअरन्स किती आहे त्या ड्रगचं त्याच्यावर डिपेंड असतात. याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. बघा, लोडिंग डोज म्हणजे काय? दिस इज द सिंगल ऑर फ्यू क्विकली रिपीटेड डोजेस. सिंगल डोज किंवा काही क्विकली रिपीटेड डोजेस आहेत गिवन इन द बिगिनिंग टू अटेंड द टार्गेट कॉन्सन्ट्रेशन रॅपिडली. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? टार्गेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करण्यासाठी इनिशियली आपण जे सिंगल डोज देतो किंवा काही क्विक डोजेस देतो, रिपीटेड डोजेस, तर त्याला आपण लोडिंग डोज म्हणतो. इट मे बी कॅल्क्युलेटेड ॲज. ते कसं कॅल्क्युलेट करतात? लोडिंग डोज इक्वल टू टार्गेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इंटू व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन भागीला बायोबिलिटी, आहे की नाही? तर हे त्याचा काय फॉर्म्युला आहे. Thus, the loading dose is governed only by volume of distribution. बघा, इथं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, याच्यावरच तो डिपेंड आहे. लोडिंग डोज इज डिपेंड ऑन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. हेच पेपरमध्ये विचारतात. लोडिंग डोज कशावर डिपेंड आहे? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. याच्यासाठीच मी हा प्रश्न घेतलेला आहे. लोडिंग डोज जो आहे तो कशावर डिपेंड आहे? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. आणि मेंटेनन्स डोज म्हणजे काय? जे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आपण अचीव केलं या लोडिंग डोजद्वारे तर ते नंतर मेंटेन करण्यासाठी जे रिपीटेड काही टाईम नंतर रिपीटेड डोजेस देतो त्याला आपण मेंटेनन्स डोज म्हणतो. आणि हे मेंटेनन्स डोज जे असतात हे कशावर डिपेंड असते विद्यार्थी मित्रांनो? इट इज गव्हर्न बाय द क्लिअरन्स और हाफ लाईफ त्याला म्हणतो. हाफ लाईफ आणि क्लिअरन्सवर हे डिपेंड असतं. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं? डोज रेट कसा कॅल्क्युलेट करायचा? टार्गेट स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इंटू क्लिअरन्स अपॉन काय? तर बायोअबिलिटी फ्रॅक्शन, आहे का नाही? तर ह्याच्यावरती डिपेंड असतं. मेंटेनन्स डोज म्हणजे काय? दिस डोज इज वन
that is to be repeated at the specific interval after the attainment of the target plasma concentration, steady state plasma concentration, so as to maintain the same by balancing elimination. आहे का नाही, इलिमिनेशन बॅलन्स करून जे रिपीटेड डोजेस आपण देतो त्यांना आपण मेंटेन डोजेस म्हणतो. आणि हे कशासाठी देतो, जे स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आपण अचीव केलेलं आहे ते मेंटेन करण्यासाठी, म्हणून त्याला मेंटेनन्स डोज म्हणतात. आणि हे कशावर डिपेंड असतात, क्लिअरन्स किंवा हाफ लाईफवर डिपेंड असतात. आणि लोडिंग डोज कशावर डिपेंड असतो विद्यार्थी मित्रांनो, तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर. हे महत्त्वाचं आहे, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथंच दिलेलं आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर लोडिंग डोज डिपेंड असतो. लोडिंग डोज, मेंटेनन्स डोज डिपेंड नसतो त्याच्यावर. मेंटेनन्स डोज कशावर डिपेंड असतो, टोटल बॉडी क्लिअरन्स आहे का नाही, क्लिअरन्स किंवा विद्यार्थी मित्रांनो हाफ लाईफवर डिपेंड असतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जे आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हेन द सेम डोज ऑफ ड्रग इज रिपीटेड ॲट अ हाफ लाईफ इंटरवल द स्टेडी स्टेट किंवा प्लॅच्यू प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन इज रीच आफ्टर. याच्यामध्ये काहीच ध्यानात ठेवायचं नाही, डायरेक्ट ध्यानात ठेवायचे 4 किंवा 5 हाफ लाईफ नंतर स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करू शकतो आपण. किती, 4 ते 5 हाफ लाईफ नंतर. मग याचं उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे असतं आहे का नाही, कोणतं, स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ते विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा नियरली 4-5 जे इलिमिनेशन हाफ लाईफ असतात त्याच्यानंतरच अचीव केले जाते. एवढं तुम्हाला 4 ते 5चा आकडा ध्यानात ठेवायचा आहे. स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन 4-5 हाफ लाईफ नंतर आपण काय करू शकतो, अचीव करू शकतो, एवढं ध्यानात ठेवायचं. द लोडिंग डोज ऑफ ड्रग इज गव्हर्न बाय, मी आत्ताच सांगितलं लोडिंग डोज कशावर डिपेंड आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे का. मग याच्यात नाही व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, तर बघूया रिनल क्लिअरन्स याचं उत्तर असणार का, नाही. रिनल क्लिअरन्सवर नाही डिपेंड आहे, प्लाझ्मा हाफ लाईफवर डिपेंड नाही. या क्लिअरन्सवर काय डिपेंड आहे, मेंटेनन्स डोज डिपेंड आहे, लोडिंग डोज नाही. मग व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे का, यस. द लोडिंग डोज इज डिपेंड ऑन द व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन, हे त्याचं काय राहील, राईट आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॉनिटरिंग ऑफ ब्लड लेवल ऑफ डायुरेटिक ड्रग इज नॉट प्रॅक्टिस बिकॉज. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जे ड्रग असतात ना त्यांचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करणं म्हणजेच काय, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते काय केलं जातं, मेजर केलं जातं. कशा करता, की त्या ड्रगचा इफेक्ट आपल्याला भेटत आहे की नाही. तर हे कोणकोणत्या केसेसमध्ये आपण करू शकतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणकोणत्या केसेसमध्ये करावं लागते हे माहीत असायला पाहिजे. जसं की काही ड्रग जे असतात त्याचं थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये वाढलं विद्यार्थी मित्रांनो तर टॉक्झिक इफेक्ट आपल्याला तो देऊ शकतो. मग आपण डोस देतच आहे, आपल्याला माहीतच नाही प्लाझ्मामध्ये किती कॉन्सन्ट्रेशन त्याचं आहे का नाही. आणि त्याचं जर आपण डोस देतच राहिलो तो ड्रग काय होऊन जाईल, ॲक्युमुलेट होऊन जाईल आणि त्याची टॉक्झिसिटी आपल्याला होऊ शकतं. म्हणून काही जे ड्रग असतात विद्यार्थी मित्रांनो त्यांचं थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करणं किंवा मॉनिटरिंग ऑफ द ब्लड लेवल, यालाच आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतो. काय, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करणं हे काय असतं, महत्त्वाचं असतं काही केसेसमध्ये. पण काही केसेसमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, जसं की डायुरेटिक आहे, या केसमध्ये आपण काय करत नाहीत विद्यार्थी मित्रांनो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय करत नाही, करत नाहीत, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल अँटी डायबिटिक ड्रग आहेत, कोणते अँटी डायबिटिक ड्रग आहेत, याच्यामध्ये सुद्धा आपण काय करत नाही विद्यार्थी मित्रांनो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत, कोणते अँटी हायपरटेन्सिव्ह, याच्यामध्ये सुद्धा आपण काय करत नाही, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत नाही. मग त्यांनी हाच प्रश्न विचारला की का करत नाहीत अशा केसेसमध्ये, जसं की डायबिटिक झालं, अँटी हायपरटेन्सिव्ह आणि अँटी डायबिटिक, याच्यामध्ये का करत नाहीत, कारण की यांची लेवल मेजर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जनरली काय असतात, ॲपॅरेटस अवेलेबल असतात. जसं की फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मेंटेन म्हणजे मेजर करायचं कामच नाही, कारण की आपण BP मेजर करू शकतो आणि आपण जो ड्रग दिलेला आहे त्यानं BP कंट्रोल झाली का नाही ते लगेच आपल्याला समजतं. म्हणून याची थेराप्युटिक मॉनिटरिंग करायचं कामच नाही. त्यानंतर तसंच अँटी डायबिटिक ड्रगच्या केसमध्ये सुद्धा आपण लगेच ग्लुकोमीटरनं त्याच्या ब्लडची ग्लुकोज लेवल काय करू शकतो, मॉनिटर करू शकतो. म्हणजे सोपं आहे हे, आहे का नाही. त्यानंतर डायरेटिकमध्ये सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो डायरेटिक जनरली आपण कशा करता देतो, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून देतो. काय म्हणून देतो, अँटी हायपरटेन्सिव्ह, आहे का नाही. ब्लड व्हॉल्यूम जर जास्त झालेला असेल तर त्या केसमध्ये डायरेटिक्स काय करतात, ॲड करतात विद्यार्थी मित्रांनो, जे अँटी हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये. मग डायरेटिक कशासाठी दिलं, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून इथं. मग अँटी हायपरटेन्सिव्ह जे आहेत तर
त्याचं काम काय असतं, BP मेंटेन करणं, नॉर्मल लेवलपर्यंत आणणं. मग BP आपण इझिली मेजर करू शकतो. म्हणून असे जे ड्रग आहेत काही, त्यांच्या केसमध्ये थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग काय नाही आहे, इफेक्टिव्ह नाही आहे किंवा करत नाही आहेत. मग हेच त्यांनी प्रश्न विचारला. काय विचारला, मॉनिटरिंग ऑफ ब्लड लेवल्स ऑफ डायुरेटिक ड्रग इज नॉट प्रॅक्टिस बिकॉज नो सेन्सिटिव्ह मेथड ऑफ मेजरिंग ब्लड लेवल डायरेटिक आर अवेलेबल. हे आहे का, नाही. इट इज इझियर टू मेजर द इफेक्ट ऑफ दिस ड्रग. यांचा इफेक्ट मेजर करणं काय आहे, इझी आहे. त्याच्यामुळे आपण विद्यार्थी मित्रांनो थेराप्युटिक मॉनिटरिंग करत नाही. ज्या ड्रगची जे इफेक्ट आहे तो मेजर करणं विद्यार्थी मित्रांनो काय नाही आहे, इझी नाही आहे. अशा केसेसमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करत असतो. ओके. मग तसे ड्रग कोणते, तर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या ड्रगच्या केसेसमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. काय, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग कोणत्या ड्रगच्या केसेसमध्ये करतो बघा. इट इज पर्टिक्युलरली युजफुल इन सिच्युएशन्स लाईक ड्रग विथ लो सेफ्टी मार्जिन. मी आत्ता सांगितलं, थोडंसं जर त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन त्या ड्रगचं जर वाढलं, म्हणजेच काय आहे, त्याचा थेराप्युटिक इंडेक्स काय आहे, नॅरो आहे. म्हणजे थोडंसं जरी त्याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये वाढलं तर ते काय देऊ शकतं, टॉक्झिक इफेक्ट देऊ शकतं. काय, टॉक्झिक इफेक्ट होऊ शकतात, साईड इफेक्ट होऊ शकतात. अशा केसेसमध्ये आपण काय यूज करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करतो. जसं की डिगॉक्झिनच्या केसमध्ये आपण काय करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करतो कारण की त्याची सेफ्टी मार्जिन एकदम लो असते. तो नॅरो थेराप्युटिक इंडेक्स असतं त्याचा. त्यानंतर अजून डिगॉक्झिन झालं, अँटी कन्व्हल्जंट झाले. अँटी कन्व्हल्जंट म्हणजेच काय, इपिलेप्सीमध्ये यूज करणारे ड्रग. याच्या केसमध्ये सुद्धा आपण काय करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. अँटी अरेथिमिक ड्रग जे आहेत, तर अँटी अरेथिमिक ड्रगच्या केसेसमध्ये सुद्धा आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. थिओफायलिनच्या केसमध्ये सुद्धा आपण करतो. त्यानंतर अमायनोसाईड ग्लायकोसाईड अँटीबायोटिक, अमायनोग्लायकोसाईड अँटीबायोटिक जे आहेत, अँटीबायोटिक यांच्या केसमध्ये सुद्धा आपण TDM करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. त्यानंतर लिथियम, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट या सगळ्या ड्रगच्या केसेसमध्ये आपण काय करतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. मग पेपरमध्ये तुम्हाला विचारतात की थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज यूज इन केस ऑफ, तर खाली ड्रग दिलेले असतात, तर त्याच्यापैकी कोणत्या ड्रगच्या केसमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करतो, तर हे माहीत असायला पाहिजे. तर कोणत्या ड्रगच्या, ज्या ड्रगची सेफ्टी मार्जिन एकदम लो आहे. म्हणजेच काय, डिगॉक्झिन, अँटी कन्व्हल्जंट ड्रग, फिनिटॉइन झालं, फिनोबार्बिटोन वगैरे आहे का नाही. त्यानंतर अँटी अरेथमिक ड्रग, थिओफायलिन, अमायनोफायलिन, अँटीबायोटिक्स, अमायनोग्लायकोसाईड अँटीबायोटिक, लिथियम आणि ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट यांच्या केसेसमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. त्यानंतर इफ इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन आर लार्ज, जसं की अँटी डिप्रेसंट झालं, त्यानंतर लिथियम झालं, हे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये यांचं जे असतं प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन अचीव करणं, तर ते काय असतं, एकदम वेगवेगळं असतं. काही केसेसमध्ये एकदम लो लेवल प्लाझ्मा लेवल काय होते, अचीव केलं जातं. काही केसमध्ये एकदम हाय होऊ शकतं. मग कोणत्या व्यक्तीमध्ये प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन किती आहे का नाही, कारण की व्हेरिएशन आहे यांच्या बायोअबिलिटीमध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या केसेसमध्ये सुद्धा आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. जे एकदम टॉक्झिक ड्रग असतात त्याचं थोडंसं जरी कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं प्लाझ्मामध्ये तर काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, टॉक्झिसिटी होऊ शकतं. अशा ड्रगच्या केसेसमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. जसं की अमायनोग्लायकोसाईड अँटीबायोटिकचं थोडंसं जरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर काय होऊ शकते, टॉक्झिसिटी होऊ शकते आहे की नाही. व्हॅन्कोमायसिनच्या केसमध्ये किंवा काही पॉयझनिंगच्या केसमध्ये किती पॉयझनचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये आहे तर ते मॉनिटर करण्यासाठी सुद्धा आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. त्यानंतर पेशंटचं कॉम्प्लायन्स व्यवस्थित आहे की नाही, जसं की काही सायकोफार्माकोलॉजिकल एजंट आहेत, अँटीसायकोटिक ड्रग वगैरे, याचा इफेक्टच आपल्याला भेटत नाही. ते का भेटत नाही, मग प्लाझ्मामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित अचीव झालं का नाही, तर हे मेजर करायचं असेल तर आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करतो. आणि कोणत्या केसमध्ये करत नाही विद्यार्थी मित्रांनो, ज्या ड्रगचा इफेक्ट आपण इझिली मेजर करू शकतो. जसं की अँटी हायपरटेन्सिव्ह, BP हायपरटेन्शननं आपण BP मोजू शकतो. हायपोग्लायसेमिक, ग्लुकोमीटरनं आपण मोजू शकतो ग्लुकोज लेवल. या केसमध्ये आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करत नाहीत. त्यानंतर ओरल अँटीकोॲग्युलंट जे आहेत या केसेसमध्ये सुद्धा आपण काय करत नाही विद्यार्थी मित्रांनो, यूज करत नाही. काय, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग. आणि जनरल ॲनास्थेटिकच्या केसेसमध्ये सुद्धा आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करत नाही. त्यानंतर ड्रग ॲक्टिवेटेड इन द बॉडी याच्या केसेसमध्ये सुद्धा आपण काय करत नाही, थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करत नाही. हिट अँड रन ड्रग जे आहेत जसं की विद्यार्थी मित्रांनो रिझर्पिन, ग्वानेथिडीन, मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर्स आणि ओमिप्रॅझोल जे आहेत. हिट अँड रन ड्रग म्हणजे असे ड्रग की ते काय असतात, इरिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिटर असतात. काय असतात, इरिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिटर्स असतात. म्हणजे यांनी जो एन्झाईम एकदा इनिबिट केला ते परमनंटली इनिबिट करतात.
दुसरं एन्झाईमच सिंथेसाइज व्हावं लागतं जर त्या एन्झाईमला ॲक्शन दाखवायची असेल तर. त्याला हिट अँड रन ड्रग म्हणतात, म्हणजे हिट करणं आणि त्याला लगेच इनॅक्टिव्ह करणं, आहे का नाही. अशा ड्रगच्या केसेसमध्ये सुद्धा थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग आपण यूज करत नाही. ओके. त्यानंतर ड्रग विथ इरिव्हर्सिबल ॲक्शन जसे की ऑर्गॅनोफॉस्फेट झालं, अँटीकोलिनिस्टरेजेस झालं, फिनॉक्सीबेन्झामाइन झालं, यांच्या केसेसमध्ये सुद्धा आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज करत नाही. नॉट यूज. फक्त कोणत्या ड्रगमध्ये करतो तेवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणजेच काय तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन त्या ड्रगचं किती आहे ते मेजर करणे. आलं लक्षात. तर हेच या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. कोणत्या प्रश्नामध्ये? मॉनिटरिंग ऑफ ब्लड लेवल ऑफ डाययुरेटिक ड्रग इज नॉट प्रॅक्टिस. का? कारण की इट इज इझियर टू मेजर द इफेक्ट ऑफ धिस ड्रग. आलं लक्षात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर मॉनिटरिंग ऑफ प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन इज युजफुल व्हाईल युजिंग. खालीलपैकी कोणत्या ड्रगमध्ये थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग युजफुल आहे तर कोणत्या? तर आपण बघूया. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगमध्ये आहे का? नाही. आत्ताच आपण याचा इफेक्ट जो आहे बीपी इझिली मेजर करू शकतो, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं नाही. लेवोडोपा जो आहे तो प्रो ड्रग आहे, तो बॉडीमध्ये इनॅक्टिवेट होतो. या केसेसमध्ये सुद्धा थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग यूज होत नाही. लिथियम कार्बोनेट तर हो, लिथियम कार्बोनेट जे आहे यांच्या केसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग किंवा प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन काय करतो? मेजर करतो. कारण की लिथियम कार्बोनेट हे जे ड्रग आहे तर हे काय आहे, याचा थेराप्युटिक इंडेक्स जो आहे तो काय एकदम लो आहे. याचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन थोडंसं जरी वाढलं तर टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर होऊ शकतात. म्हणून थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग इज युजफुल इन केस ऑफ लिथियम कार्बोनेट, काही ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटच्या केसेसमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही जे अँटी अरेथमिक ड्रग आहेत यांच्या केसमध्ये सुद्धा हे यूज करतात. अँटी अरेथमिक ड्रगच्या केसमध्ये सुद्धा यूज करतात. लिथियम कार्बोनेटच्या केसमध्ये सुद्धा यूज करतात. आलं लक्षात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचे जे टोटल 10 प्रश्न आहेत ते आपण काय केले? डिस्कस केलेले आहेत. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.